वर्षी मी स्वतःहून माझ्या सोशल मीडियावर लिहिलेलं होतं, या दोघांचे फोटो टाकलेले होते, राजेश पांडे आणि मिलिंद मराठेंचे. आणि मी अशी आठवण करून दिलेली होती की पुणे परिसरामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जातो की पुण्यामध्ये गणेश उत्सव कुणी सुरू केला, पुण्यामध्ये शिवजयंती कुणी सुरू केली. त्याच धर्तीवर 50 वर्षानं ज्या वेळेला पुण्यामध्ये बुक फेस्टिवल कोणी सुरू केला असा प्रश्न विचारला जाईल, तेव्हा तुम्ही आम्ही काही जण असू नसू, पण त्यावेळीची पिढी राजेश पांडे आणि मिलिंद मराठे या दोघांची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. ह्या पुस्तक काय झालं की कुठलीही संस्था, कुठलीही व्यक्ती, कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना उभी करायची झाली तर त्याच्या पाठीमागं सळसळतं व्यक्तिमत्व असावं लागतं.